नमस्ते सर्वांना. तुम्हाला मी आज एन्शियंट हिस्ट्रीबद्दल काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम काय करायचं माहिती आहे का, तुम्ही रेफरन्सेस बुक कोणता यूज करू शकतात, परंतु मस्ट त्याच्या अगोदर एनसीईआरटी रेफर करणं फार महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या दिवशी स्ट्रॅटेजीने गेलात ना तुम्ही, एन्शियंट हिस्ट्री चांगल्या पद्धतीने समजणार आहे. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला, तुम्ही स्टोन एज पासून मिडल पिरियडपर्यंत जेव्हा प्रिपरेशन करताना तेव्हा तुम्ही एक स्ट्रॅटेजीने अवलंबली पाहिजे. तुम्हाला माइंड मॅप क्लिअर असला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल स्टोन युगमध्ये, अश्मयुगामध्ये काय, पॅलोलिथिक एज, मेझोलिथिक एज, निओलिथिक एज, याच्यामध्ये कंटिन्युटी काय आणि चेंजेस काय, तुम्हाला या दोन गोष्टी समजल्या पाहिजे. तुम्ही अशा पद्धतीने याचं प्रिपरेशन केलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली कळणार आहे. त्याच्यानंतर चाल्कोलिथिक पेजमध्ये कंटिन्युटी काय आलेली आहे, त्याच्यानंतर मेगालिथिक एजमध्ये कंटिन्युटी काय आलेली आहे आणि त्याच्यात चेंजेस काय झालेले, या दोन गोष्टींनी तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर सिंधू संस्कृतीचा कसा उदय झाला, अर्बन कल्चर कसं फर्स्ट निर्माण झालं, त्याच्यानंतर त्याचा एंड कसा झाला, म्हणजे डिसेंट्रलायझेशन झाल्यानंतर वेदिक पिरियड, लेटर वेदिक पिरियड, ग्रामीण संस्कृतीचा कसा उदय झाला, त्याच्यानंतर पुन्हा अर्बन कल्चर महाजनपदामध्ये निर्माण झालं, महाजनपदानंतर मौर्य एम्पायरची कशा प्रकारे स्थापना झाली. तुम्हाला अशा पद्धतीनं तुम्ही जा. इथपर्यंत गेल्यानंतर तुम्ही पुन्हा गुप्त पिरियडवर जा. गुप्त पिरियडचं एम्पायर कसं निर्माण झालं, त्याच्यानंतर गुप्त पिरियड नंतर त्याचे डिसेंट्रलायझेशन, तिथून पुढे अनेक स्टेटचं झालं. डिसेंट्रलायझेशन जाऊन नॉर्थ ईस्ट साईडला, नॉर्थ साईडला, साऊथ साईडला छोट्या छोट्या राज्यांचा उदय झाला. जसं फॉर एक्झाम्पल संगम पिरियडमध्ये चोल, चेर, पांडव, त्याच्यानंतर कदंब झालं, राष्ट्रकूट झालं, होयसाळा झालं. या राज्यांबद्दल तुम्ही डिटेल समजून घ्या. त्याचं पॉलिटिकल स्ट्रक्चर काय असं, त्याचं इकॉनॉमिकल स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं सोशल स्ट्रक्चर कसं आहे, या स्ट्रक्चरनं आर्ट अँड कल्चर कसं आहे. तुम्ही अशा पद्धतीनं गेलं ना, तुम्हाला एन्शियंट हिस्ट्री चांगल्या पद्धतीनं समजणार आहे. तुम्ही ही स्ट्रॅटेजी अवलंबाला. समजलं? सो ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर.